सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। आषाढी अमावस्या चैत्र निमित्त मंगळवारी श्री क्षेत्र मढी मायंबा येथे राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच खासगी वाहनांमध्येही मोठी गर्दी झाली होती। याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चारही वेगवेगळ्या घटनांमध्ये सोन्याचे दागिने लंपास केल्याची बाब समोर आली आहे। या चारही प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात 2 दिवसात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 1,10,000 रुपये आहे। 6.5 तोळ्याचे दागिने चोरीला गेलेत। पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक असणारा युरिया अखेर प्रसिद्ध झाल्यानंतर उपलब्ध झाला, मात्र नियोजनाचा बोजवारा उडाल्याचं चित्र पारनेरमध्ये पाहायला मिळालंय। फक्त एकाच कृषी सेवा केंद्रावर युरियाचा साठा उपलब्ध झाल्याने शेकडो शेतकऱ्यांना तासनतास रस्त्यावर उभं राहून युरिया घेण्याची वेळ आली आहे। याबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आकाश दुबई या हत्येनंतर सोशल मीडियावर व अन्य प्रकारे अफवा पसरल्या जात आहेत। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवला जातोय, ते चुकीचं असून पोलिसांची कारवाई सुरू असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी केलंय। शहर पोलीस ठाण्यात दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। व्यापारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शनिवारी सुसंवाद बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उप अधीक्षक जयदत्त भवर, निरीक्षक विशाल खैरे व अरुण नलावडे आदी उपस्थित होते। जिल्हा बँकेच्या ठरावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता निवडणूक कार्यक्रमाचे वेध लागल्यात। या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पहिल्यांदाच लक्ष वेधलंय। त्यासाठी त्यांनी राजकीय जुळवाजुळवही सुरू केली आहे। 2 दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे, राजेंद्र फाळके यांची भेट घेतली। त्यानंतर आता प्रसाद तनपुरे, बाजीराव खेमनर यांच्या निवासस्थानी जाऊन ते भेटी घेणार आहेत। त्यामुळे बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी गाठीतून कोणते नवे समीकरण तयार होतं याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं। बाबा दारू विकू नका, आपल्या चिमुकल्या लेकीच्या या निरागस बोलाने वडिलांच्या आयुष्याला नवं वळण मिळालंय। शाळेत दारू विकणाऱ्याची मुलगी अशी हेटाळणी सहन करावी लागत असल्याने लेकीने वडिलांकडे दारू विक्री बंद करण्याचं भावनिक आग्रह धरला। या शब्दांनी अंतर्मुख झालेल्या लिंगदेव येथील पिनू आढाव यांनी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय कायमचा बंद करून स्वाभिमानाने मासे विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अकोले नगर पंचायतीतील भाजपाचे स्पष्ट बहुमत असताना भाजपाच्याच नगरसेवकांनी भाजपाच्या नगराध्यक्षांविरोधात विश्वास ठराव मंजूर केला। त्यामुळे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना पदावरून पायउतार व्हावं लागलंय। दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव शुक्रवारी विशेष सभेत 12 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला। भाजपाचे 4 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिले, त्यामुळे नगराध्यक्षपद रिक्त झालं। श्रीरामपूर शहर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत कुरेशी मोहल्ला परिसरातून 604.84 ग्रॅम गांजा जप्त केला। या कारवाईत 17,621 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून इरफान छोटू शेख याला अटक करण्यात आला। गुप्त माहितीच्या आधारे इरफान शेख याच्या घराची झडती घेतली असता विक्रीसाठी साठवून ठेवलेला गांजा आढळून आला। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पाथर्डी पोलिसांनी गुरुवारी दुपारी धाड टाकून
एका संशयिताला ताब्यात घेतलाय। यावेळी रोख रक्कम व मटक्याचं साहित्य जप्त केलं असून मुख्य सूत्रधारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मटका घेणारा संभाजी विठ्ठल गाडे याला पोलिसांनी जागीच पकडलाय। चौकशी दरम्यान गाडे यांनी वाहिद अकबर पठाण हा मटका चालवत असल्याचं सांगितलंय। ताजनापूर टप्पा क्रमांक 1 योजनेस 250 कोटी रुपयांचा निधी तसेच बंधारे व तलाव दुरुस्तीस 6.5 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे। पाथर्डी शेवगा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण मोहीम तसेच टंचाई आढावा बैठक अमरापूर येथे गुरुवारी मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।